आणि खऱ्या अर्थाने सणाचा दिवस असतो। बाबूजी, तुम्ही येणार नव्हता, अचानक येणं झालं। यामध्ये हे जे नियोजन आहे हे आधीही तुम्ही आला नसता तरी हे असंच होतं, यात कुठलीही वाढ किंवा अतिरेक काही नाहीये। पहिल्यांदा असा मेसेज आलेला, मला वाटतं आज 12 वर्ष झाली आपण सातत्याने प्रेमाखातर आलेल्या नाव न घेता सर्वच मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने मनस्वी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभारही मानतो। या ठिकाणी वर्षभरात अनेक उपक्रम चालतात, त्यातला अतिशय नाविन्यपूर्ण आणि स्पर्धात्मक उपक्रम म्हणून कमीत कमी 5 ते 7 दिवसाचं शेड्यूल शाळेमध्ये राबवलं जातं आणि नित्यक्रमाने विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। या सगळ्यातनं विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारची एक प्रोत्साहन निर्माण होतं आणि आवड निर्माण होते, रुची निर्माण होते। त्यातून त्यांच्या अंगी असलेलं कौशल्य नकळतपणे वाढीस लागतं। बाबूजींचा वाढदिवस हा पुन्हा एकदा सांगेल, खऱ्या अर्थाने शाळेसाठी हा सणाचा भाग आहे, उत्सवाचा भाग आहे। बाबूजींच्या हातून घडत गेलेल्या जे काही समाज कार्य असेल, आध्यात्मिक असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सर्वच क्षेत्रातील जे अष्टपैलू गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यापाशी जे काही आहे ते समाजासाठी देण्याची दानत त्यांच्याकडे आहे। हे वैशिष्ट्य बाबूजी नकळतपणे आमच्या हा गुण विद्यार्थ्यांच्या अंगी नकळत 3 वर्षामध्ये रुजत जातो आणि हेच विद्यार्थी पुढे आपल्या हातून नकळत छोटी मोठी सेवा करण्याचं काम करत असतात। याची अनेक उदाहरणं आपल्या मोठ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही आपल्याला दिसली। कार्यक्रम कोणताही असो, खऱ्या अर्थाने प्रतीक म्हणून, सोहळा म्हणून आपल्याला त्याचा उत्सवात रूपांतर करण्याचं काम आमचे विद्यार्थी करतात। सकाळपासून नाही तर 8 दिवसापासून या सगळ्या सोहळ्याची जय्यत तयारी आवडीने मनापासून ते करत असतात। हे विशेष आणि या सगळ्यातनं विद्यार्थ्यांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने बाबूजी आज आपला 70वा वाढदिवस, यापुढेही अनंत काळापर्यंत आम्हाला अशा प्रकारचं सोहळा, जरी आम्ही कदाचित ज्येष्ठ शिक्षक रिटायर होऊ भविष्यात, त्यानंतरही हा सोहळा आम्ही उपस्थित राहू आणि हा उत्तम पद्धतीने नियोजन भविष्यातले शिक्षक करत राहतील। या सगळ्यातनं मी परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, जे काही आपल्या मनामध्ये आहे ते सर्व इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपला हा अष्टपैलुत्वाचा आलेख हा अधिक उंचावत जाईल अशी मी परमेश्वराजवळ याचना करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीने बाबूजींना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद सर। यानंतर विद्यालयाचे काही विद्यार्थी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहेत। त्यामध्ये मी प्रथमतः सर्वजण आज आपण सर्वजण आपल्या गावाचे अध्यक्ष, आपल्या गावाचे आदरणीय बाबूजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलो आहोत। माझं नाव कुणाल गरड, मी आता 9वीचा विद्यार्थी। तालुका भूषण हे फक्त उपाधी नसून गावाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी बाबूजी धडपड करतात। बाबूजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आदरणीय उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलत आहोत ज्यांच्या जीवन कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडले। ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, म्हणजेच आपले बाबूजी। सर्वप्रथम बाबूजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
त्यांनी आपल्या आंबवणे गावात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून कोराईगड शिक्षण संस्थेची 2001 साली स्थापना करून शिक्षणाचा प्रकाश दूर दूर पोहोचवला. त्या काळी आंबवणे व आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षणाचा अभाव होता. त्यांनी देहू, आळंदी, पंढरपूर या पवित्र भूमीत धर्मशाळांचे निर्माण करून वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. कोविडच्या कठीण काळात त्यांनी मुळशी आणि मावळ परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच गरजूंसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून मोफत उपचार केले. त्यांच्या या कार्यात खंबीर साथ लाभली ती त्यांच्या पत्नी वत्सलाताई वाळंदे यांची. बाबूजी हे शांत, संयमी आणि तरुणांचे प्रेरणास्थान आहे. ते दुःखात सहभागी होतात आणि सुखात साथ देतात. म्हणूनच युवक आणि कार्यकर्ते त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात. अशा या महान व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. बाबूजी, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वरील मान्यवर, आदरणीय बाबूजी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, सर्व पालक वर्ग व येथे उपस्थित सर्व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे जमलो आहोत तो म्हणजे बाबूजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. धैर्याचा डोंगर अखंड महासागर, धैर्याचा डोंगर अखंड महासागर, धैर्याचा डोंगर अखंड महासागर, सामान्याच्या जीवनाला देई जो आधार, अशा थोर कर्मवीराला वंदितो वारंवार. वाढदिवस हा मानाचा नमस्कार, मानाचा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आज आपण येथे जमलो आहोत तो म्हणजे बाबूजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. आज आपल्या विद्यालयासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज आपले बाबूजी ते अतिशय पुण्याचे काम करतात. समाज परिवर्तनाचे काम त्यांनी केले आहे. वारकरी संप्रदायापासून ते लोकांना रोजगार मिळवण्याबाबतचे काम त्यांनी केले आहे व त्यांचे विचार वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. त्यांनी लोकांना रोजगार मिळवून अतिशय असे महत्वाचे व पुण्याचे काम केले आहे व यामुळे अनेक कुटुंबे उभे केले आहेत. ते आपले आधारस्तंभ व मानस्तंभ आहेत. आज तेच नाही तर त्यांचे सुपुत्र सुद्धा या समाजसेवेच्या अतिशय पुण्याच्या कामात सहभागी होत आहे व त्यांना मदतगार ठरत आहे. आज मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना उदंड आयुष्य लाभो व चांगले आरोग्य लाभो यासाठी शुभेच्छा देतो व माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी आदिती कोकरे, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. माननीय श्री नंदकुमार वाळंज बाबूजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय बाबूजी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आज आपण आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, थोर समाजसेवक, शिक्षक प्रेमी, मावळ मुळशीभूषण, शिक्षण महर्षी आदरणीय बाबूजी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत. बाबूजी हे समाजसेवेचा वसा जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आंबवणे परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल व्हावे या उदात्त हेतूने या ठिकाणी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली. आज विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. हे बाबूजींच्या कार्याचे मोठे यश आहे. बाबूजी नेहमी शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा यांनाही तितकेच महत्त्व देतात. त्यांचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, एखादी व्यक्ती आपल्या कार्यातून अनेक पिढ्यांचे जीवन घडवते तेव्हा ती समाजाचे प्रेरणास्थान बनवते. बाबूजी हे अशाच व्यक्तिमत्वापैकी एक आहे.
त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वल करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेच आणि प्रगतीचा प्रकाश निर्माण केला. विद्यार्थ्यांनी म्हणून आपणही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मनापासून अभ्यास करू, शिक्षकांचा आदर करू, पालकांचा सन्मान करू, चांगले संस्कार जोपासून आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनण्याचा प्रयत्न करू. हीच बाबूजींना आपण देऊ शकणारी सर्वोत्तम वाढदिवसाची भेट आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची शक्ती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांनी असेच अनेक वर्ष आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक इच्छा. आदरणीय बाबूजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छेसह मी माझे मनोगत संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माननीय गुरुजन वर्ग, येथे उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी हर्षल केशवराव, इयत्ता 9वीचा विद्यार्थी, आपल्यासमोर आदरणीय बाबूजी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी आशा बाळगतो. एक चांगला समाजसुधारक तोच असतो जो लोकांच्या सुखादुःखात सहभागी होतो. तसेच आपल्या बाबूजींनी प्रत्येक ग्रामस्थांशी नाते जपवले आहे. सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले आणि समाजात ऐक्य व बंधुभाव टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांनी आपल्या गावात इयत्ता 8वी 9वी 10वी या शाळेची स्थापना 2001 साली केली व या गावातल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर वळवले. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची ऊर्जा लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. त्यांनी यापुढे आपल्या अनुभवाचा लाभ गावाच्या प्रगतीसाठी तसेच त्यांनी आपल्या समाजसेवेतून त्यांनी अजून त्यांच्याकडून जे समाजसेवा त्यांच्याकडून करता येईल ती त्यांनी केली पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात जो अनुभव घेतला तो त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी देत राहावा हीच आम्हा सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. शेवटी आम्हा सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा आदरणीय बाबूजी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचे जीवन आनंद, आरोग्य, यश आणि समाजसेवेच्या कार्याने सदैव समृद्ध राहावे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या ग्रामपंचायत आंबवणेचे माजी उपसरपंच श्री सुनील भाऊ भंडारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबूजींना शुभेच्छा द्याव्या. आज ज्या व्यक्तीचा वाढदिवस, त्या व्यक्तीच्या शाळेमध्येच आपण त्यांचा वाढदिवस 12 वर्ष साजरा करत आहोत. ज्या व्यक्तीबद्दल आता विद्यार्थ्यांनी भरपूर काही सांगितलंय, ज्या 2 गोष्टी मी सांगणार, जास्त वेळ घेणार नाही. प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की मला पण बाबूजी व्हायचं आहे. आता कुठल्या गोष्टीने व्हायचं याचा विचार तुम्ही करा. ज्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण कुठल्या कार्यक्रमात जातो, स्टेजवरती जातो, तेव्हा जागा नसते, चेअर पूर्ण भरलेल्या असतात. बाबूजी आजपर्यंत त्यांनी हजारो कार्यक्रम, लाखो कार्यक्रम अटेंड केले असतील. बाबूजींकडे कुठलं राजकीय पद नाही, हे सर्वात महत्वाचं. एक साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असेल तरी त्याला असं वाटतं मला खुर्ची भेटली पाहिजे. बाबूजी खरंच सांगतो, 2 वर्षापूर्वी मी इथं भाषण केलं होतं तेव्हा मी उपसरपंच होतो. मी आज खुर्ची मागं बघत होतो कारण की प्रभारी सरपंचाला जागा भेटली पाहिजे. तर त्या आल्या नाही म्हणून मी पुढे बसलो. प्रत्येकाने आपली जागा ओळखणे काळाची गरज आहे. बाबूजींकडे पद नसताना त्यांना कुठल्याही लेवलच्या स्टेजवरती जागा भेटते असा बाबूजी बनण्याचा प्रयत्न करा. मी आर्थिक बाबतीत बोलत नाही. बाबूजी का बनावं हे मला सांगा. आता बाबूजींबद्दल बाकी बरेच बाता आणतात बाबूजींना खुश करण्यासाठी. माझ्या गावात बाबूजींनी हे दिलं म्हणून बाबूजींवरती प्रेम, मला तसलं प्रेम नको. मला एक सांगा, बाबूजी बनणं एवढं सोपं आहे का? बाबूजीच्या आयुष्यात आज माझे 50-49 साली बाबूजी 70 गाठली आहे. मला सांगा, बाबूजींनी कुणाबरोबर वाद घातलाय रस्त्यामध्ये, कुणाबरोबर भांडणं केली, असं एक तरी उदाहरण मला दाखवा.
तर तुम्ही बाबूजी बना. नुसतं बाबूजी बनणं एवढं सोपं नाहीये. बाबूजींना समाजामध्ये आपण कसं राहतो ना ह्याला किंमत असते. खरंच प्रत्येकाने याचा अनुभव घ्या. नाहीतर तुमच्या माझ्यासारखे तो मला असं बोलला सगळे जाऊ द्या इकडे बघू. परंतु बाबूजींनी आयुष्यात असा कुठलाही प्रकार कधी केलेला नाही. आहे तुमच्याकडे उदाहरण? बाकी असेल ती वेगळी, पण असं उदाहरण दाखवा. म्हणून सांगतो नुसतंच बाबूजी बनण्यापेक्षा बाबूजींचे विचार आचरणात आणा. आणि बाबूजींना मी माझ्या हुंडार कुटुंब मित्रांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमच्या डॅशिंग ग्रामपंचायत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणारी, मी नाही तर ते कळीला वाचते असं न करता जर सत्य आहे त्याला सत्य बोलायचं, खोट्याला घरी बसवायचं, असं प्रकार आमचे स्वागत. प्रभूजी पुन्हा मला वाढदिवसाच्या माझ्या हुंडार कुटुंबामध्ये लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित सर्व लहान विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज ज्यांचा वाढदिवस असे आमचे सर्वांचे लोकप्रिय आदरणीय बाबूजी, मी जे काय 2 ओळी लिहून आणल्यात, म्हणजे मी बाबूजीला कालच पाठवल्यात, ह्या मी मनाने बनवलेल्या ओळी आहेत, मी त्या सादर करतो. मावळ मुळशीच्या मातीशी नातं सांगणारे, दीन दुबळ्यांच्या आडी अडचणीला धावून जाणारे आणि समाजसेवेचा वासा अखंडपणे जपणारे आपले लाडके नेतृत्व, ज्येष्ठ समाजसेवक, तसेच मुळशी वारकरी संप्रदायाचे विश्वस्त लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, लोणावळा एज्युकेशन कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष आणि आंबावणे गावातील गरीब गरजू जनतेचे हक्काचे कायभारी, आपल्या सर्वांचे आदर स्थान आदर वड मुळशी मावळ भूषण आदरणीय बाबूजी, आपणा सर्वप्रथम मी आंबावणे ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. ज्यांची नाळ जोडली गेली संतांच्या विचाराशी, ज्यांचे आयुष्य वाहिले गरिबांच्या कल्याणाशी, प्रत्येकाच्या सुखदुःखात जो धावून जातो सावलीसारखा, तोच खरा आधारवड. नाहीतर लोकांना इथं आधारवड शब्द लावण्यासाठी पण लोक इथं तळमळ करतात. आंबवण्यामध्ये समाजाप्रती अखंड योगदान बाबूजी, तुमची समाजात असलेली ओळख केवळ पदामुळे नाही तर तुम्ही लोकांच्या मनात निर्माण केलेल्या हक्काच्या जागेमुळे आहे. शिक्षण, अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवा या सर्वच क्षेत्रात तुम्ही तुमचे आयुष्य वेचले आहे. आंबवणे गावासह संपूर्ण मावळ मुळशी परिसरात गरिबांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या हक्काचा आधार देण्याचं महान कार्य तुमच्या हातून अविरतपणे घडत आहे. तुमचा हाच सेवाभाव आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. आजच्या या शुभदिनी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अफाट सुख समृद्धी लाभो. तुमचं हे समाजसेवेचं पवित्र कार्य असे पुढे फळत राहावं अशी मी समस्त आंबोली ग्रामस्थांच्या वतीने, दळवी परिवाराच्या वतीने मी व्यक्त करतो. बाबूजी, तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. बाबूजींवर प्रेम करणारे उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथमतः मी आभार मानतो, स्वागत करतो. माझ्या जेव्हा शुभेच्छा दिल्या देवरे सरांनी, देवरे सर म्हणले की आज हा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा आनंदाचा आणि सोहळा आहे. तुमच्या या वक्तव्याला मी दुजोरात होतो देवरे सर की हा फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर बाबूजींवर प्रेम करणाऱ्या सर्व आम्ही कार्यकर्त्यांचाही आमचा हा मोठा सण आहे. दुसरी गोष्ट, आताच आमचे उपसरपंच सुनील भाऊंनी जे वक्तव्य केले त्यांनी जेवढी वक्तव्य केली त्या सर्व वक्तव्याशी मी समर्थ आहे. म्हणजे हे करतो, मी त्याचा अभिनंदन करतो की ही सर्व वक्तव्य ज्या व्यक्तीला लागवतात असे बाबूजी. आजचं तुम्ही पाहिलं, आज सोशल मीडियावर सर्वीकडे बॅनर झळकतात, सर्वीकडे आधारवड, मुळशी मावळ भूषण, आधारस्तंभ, हे कोणालाही होता येत नाही. त्यासाठी समाजामध्ये पेरावं लागतं. पेरलं तेव्हाच उगवतं. आज बाबूजी मुळशी मावळ भूषण उगाच झालेले नाही. वारकरी संप्रदाय असो, शिक्षण असो किंवा गोरगरिबांसाठी, आणि बाबूजींचं एक आयुष्यात बाबूजींनी एक धोरण सांभाळलेलं आहे, मरणादारी आणि तोरणादारी. म्हणजे कोणी एखादा वैरी असो किंवा बाबूजींनी तर कोणाचं वैर नाही, एखाद्याच्या मरणा म्हणजे एखादी मयत झाली तिथं बाबूजी कधी चुकले नाही. आणि तोरण म्हणजे लग्न, हा लग्न सोहळा कधी बाबूजींनी सोडला नाही. म्हणजे असा हा गोरगरिबांच्या सुख दुःखात कायम सहभागी होणारे कार्यकर्ते. आणि बाबूजींबाबत बोलायचं म्हणजे आधारवड. आता पाटलांनी आमच्या म्हणलं की आधारवड, आधारवड कोण होतं? आधारवड म्हणजे काय? एखाद्याला जर गरज पडली, म्हणजे फार समजा एखाद्या आरोग्य दृष्ट्या असो काही असो, मदतीचा हात, म्हणजे त्याला
जीवनात पूर्ण अपेक्षा सोडलेल्या माणसाला पूर्ण पायावर उभा करणारा व्यक्तिमत्व असे बाबूजी. आणि ही गोष्ट मी कधी आजपर्यंत बोलून दाखवली नाही, पण आज माझ्या घरात झालेला प्रसंग आहे. आमच्याच घरातील एक व्यक्ती, आम्ही पूर्णतः अपेक्षा सोडली होती की हा व्यक्ती आम्हाला पुन्हा मिळणार नाही, पण बाबूजींचा फक्त शब्द आणि वहिनींचे येणारे फोन या विश्वासावर फक्त की तुम्ही करत राहा, जोपर्यंत व्यक्ती आपला बोलतोय चालतोय, पैशाची चिंता करू नका, तुम्हाला काय करायचंय. म्हणजे असे पूर्णतः आपल्या मागे पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व. त्यामुळे बाबूजींना आधार वड मुळशी मावळ भूषण हे उगाच कोणाला होतात नाही, मागून मिळलेले नाहीयेत, हे समाजाने दिलेले उपाधी आहेत. असो, बाबूजींबद्दल बोलून तेवढं कमी आहे. आज ही शिक्षण संस्था लोक उपस्थित करतात का? अहो, विविधशे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज ही शिक्षण संस्था काही नव्हते, इथून मुलं आमच्यासारखीच लोक, शिक्षण इथं नसल्यामुळे आमच्या मुलांना आम्ही घेऊन पुढे लोणावळ्याला गेलो. आज इथं बाबूजींनी ही शिक्षण संस्था उपस्थित केली, उभी केली, त्यामुळे आज गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत. याचा प्रत्येकाने, विद्यार्थ्यांना जरी समजत नाही तरी पालकांनी त्याचा अभिमान मानला पाहिजे. पालकांना त्यांची एक मनात हे झाली पाहिजे की बाबूजींनी आपल्यासाठी, जरी तो करणारा व्यक्ती बोलून दाखवत नाही, पण आपण आपल्यासाठी काय केली याची त्यांना जाणीव पाहिजे. असो, मी पुण्याच्या सर्वांच्या वतीने बाबूजींच्या अरिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मी वाळद परिवारातर्फे तसेच सर्व मिलिंद दादा युवा मंचाच्या वतीने व सर्व मित्र परिवाराच्या वतीने बाबूजींना वाढदिवसाच्या पुण्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझे गावकरी बंधू आणि विद्यार्थी, मी आज एक तुमच्याच शाळेमध्ये आदरणीय बाबूजी आणि आईच्या कृपेने माझं शिक्षण, त्यांच्या वतीने शिक्षक वर्गाला तुमच्या शाळेची एक विद्यार्थिनी म्हणून बोलते. आमची आधारवड, आमच्या सारख्यांचे मार्गदर्शक बाबूजी. आता त्यांच्याबद्दल काय बोलणार, निशब्द आहे. पण ही आधारवड म्हणजे एक प्रसंग सांगतो. लोणावळा ठिकाणी एवढा मोठा महापुराचा एक थैमान चालू होतं आत्ताच 8 दिवसापूर्वी. आणि यामध्ये माझी एक चूक होती की आई आणि बाबूजी यांनी मला एका शब्द, मी गावी चालली होती तर मला बोलले की मुली जाऊ नको. मी त्यांचं ऐकलं नाही. याबद्दल बाबूजी आईंचा मी माफी मागते. आणि मी गेली. यानंतर माझं कुटुंब या पुराच्या पाण्यामध्ये अडकलं आणि असे बरेचसे कुटुंब पाण्याच्या ह्याच्यामध्ये अडकले. आणि बाबूजी स्वतः एवढ्या, आणि मी त्या कामशेतमध्ये पुरामध्ये अडकले, तिथे पुलावरतून पाणी चालू, परत येऊ शकले नाही. पण माझ्या घरच्यांना त्यांनी आधार दिला. स्वतःच्या घरामध्ये नेऊन त्यांनी 3 दिवस त्यांना पोहोचले आणि मी तिकडे, आणि त्यांच्या शब्दाला मी मान दिला नाही आणि मी गेले मुलाबरोबर. तिकडे अडकले. अशा आधारवड आमचे मार्गदर्शक बाबूजींचा खरंच निशब्द आहे मी बोलणं हे करण्यासाठी. आणि एवढ्या लोणावळ्या ठिकाणी एवढ्या गोरगरिबांना त्यांनी स्वतः पाण्यात उतरून, स्वतः नगरपालिकेचे सेवक बोलवून त्यांनी एवढी मदत केली, एवढे ते धडपड करत होते. असे ज्येष्ठ समाजसेवक बाबूजी पुन्हा होणे नाही. आणि यांच्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबूजी, तुम जिओ 1000 साल के दिन हो 50,000. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज बाबूजींना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज आपण म्हणतो की 12 वर्ष झाली की आपण हा कार्यक्रम ह्या शाळेमध्ये राबवतोय. पण सर, आज माझी कंप्लेंट आहे तुम्हाला की 12 वर्षात जे विद्यार्थी मी बघितले होते ते मला आज बघायला नाही भेटले. जो त्यांचा खणखणीत आवाज, बाणेदारपणा आणि जे त्यांचं भाषणाचं वक्तृत्व होतं ते आज मला थोडं कुठेतरी कमी जाणवलं. तर हे मला पुन्हा असं दिसला कामा नये. ही माझी सक्त वॉर्निंग आहे तुम्हाला शिक्षकांना.
की हे नाव तुमचं आज इथेच नाही मुलांना जात, हे सगळीकडे जातं की एक आंबवणे गावामध्ये, एक खेड्या गावामध्ये, डोंगराच्या भागामध्ये हे जे आपण शिक्षणाचं वसा घेतलेला आहे, हा तुमचा वसेचा जो डोलारा आहे हा अख्ख्या महाराष्ट्राभर जातो. कारण तुमच्याकडे लोक कमी येतात, पण खरंच आमच्याकडे आल्यानंतर म्हणतात की आम्ही ह्या कार्यक्रमाला आलो होतो, तुमचे काय विद्यार्थी हो किती सुंदर भाषणं करतात, यावेळेस असे का कमतरता जाणवली सर? आणि हा संपूर्ण तुमचाच भाग आहे, कारण ही कमतरता ही तुमच्यामुळे आलेली आहे. आतापर्यंत याच्या पुढे असं होऊ नये. आणि आज मेघा म्हटली की पुरामध्ये असं झालं, हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, ते त्यांनी करावं, कोणी असो, मग मेघा असो नाही तर अजून कोणी असो. आता आमच्या इथं बाजूचं एक कपल वरतीच अडकलं होतं, पण मी लगेच नगरपालिकेमध्ये फोन करून सांगितलं की बाबा असं असं आहे, ती लोक येत नाही, त्यांनी त्यांना खेचून बाहेर आणलं. हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी काही आपण समाजावर उपकार करत नाही, आपलं कर्तव्य आपण करत असतो आणि हे कर्तव्य प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आणि मुलांना खूप शिका, खूप शिक्षण घ्या, मोठे व्हा, काहीतरी तुम्ही तुमचं नाव कमवा. आणि आज मुलींना जास्त काळाची गरज आहे, तेव्हा मुलींना तुम्ही ह्याचा विचार केला पाहिजे की आपण इथून शिकून पुढे जायचंय आपल्याला, तर आपला हाच पाया आपण भक्कम ठेवला तरच आपलं पुढचं शिक्षण व्यवस्थित होईल. आणि तुम्ही शिकत राहा, जेवढे तुम्ही शिकाल तेवढं तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. बाबूजी. आज गोराईगड शिक्षण संस्थेने तो माझा वाढदिवस साजरा करत आहे. गेले 12 वर्ष आपण हा वाढदिवस साजरा करतोय आणि हा वाढदिवस आपण आपल्या कुटुंबात म्हणजेच आपल्या घरगुती पद्धतीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये साजरा करण्याचा आपण ठरवलं. नाहीतर हा वाढदिवस साजरा करण्याचं मी ठरवलं होतं, पण शिक्षकांच्या आग्रहास्तव आपण शाळेमध्ये नॉर्मली विद्यार्थ्यांमध्ये आजचा दिवस घालवावा, आपला आनंद त्यांच्यामध्ये व्यक्त करावा, या दिशेने आपण हा साध्या पद्धतीने आपण हा वाढदिवस साजरा करतो. त्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, गावातील सगळे लांब थोर, विशेषतः आंबेवाडीमध्ये राहत असलेले लोढा साहेब, हे सर्व आज उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. वाढदिवस म्हणजे काय, माणसाचं आयुष्य कमी होणं. बोल बोल म्हणता म्हणता 70 वर्ष कशी गेली ही मलाच कळाली नाही. बरेचशा विद्यार्थ्यांनी, गावातील काही स्थानिकांनी, इतरांनी माझ्याबद्दल जे 4 शब्द सांगितलं ते खरे आहेत, खोटे आहेत, तुम्हाला माहिती आहे. परंतु ते मला एक जबाबदारी टाईपचं वाटतंय. कारण ज्या वेळेला आपण मनुष्याला मोठेपणा देतो, त्याच्यामध्ये आपण एक असे बंधन टाकतो की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये पुढे कसं राहायचं, काय करायचं आणि कशासाठी करायचं, अशा ह्या जबाबदारीमध्ये मला तुम्ही टाकलेलं आहे. असो, माझं कर्तव्य मी करत असतो. आज तुम्ही पाहताय ही शाळा ज्या पद्धतीने आपण सुरू केली, हे मी माझं कर्तव्य समजतो. तर ज्या गावामध्ये, ज्या भागामध्ये शिकलो, मी मोठं झालो, त्याच पद्धतीने माझ्या गावात, माझ्या परिसरातील लोक सुद्धा, त्या विद्यार्थी सुद्धा मोठे झाले पाहिजेत. त्याच्या पाठीमागची हीच कल्पना आहे. ह्याला मी माझं काम किंवा काही म्हणत नसून मी माझं कर्तव्य समजतो.
वाढदिवस मला आठवत आहे, पूर्वी आमची आई हा आषाढ महिना, हे आषाढ महिन्यामध्ये कुठला तरी एक दिवस यायचा आणि आषाढ टाळायचे त्यावेळेला. का तर म्हणजे वाढदिवस या महिन्यात त्याचा वाढदिवस असेल, त्याचा जन्मदिवस असेल काय, तर त्या दिवशी त्यावेळेला काय करायचं, व्हेज किंवा नॉनव्हेज करायचं आणि त्याच्याबरोबर घावणे करायचे, पूर्वी घावणे आणि घावणे टाळायचे. अशा पद्धतीचा पूर्वीचा वाढदिवस दिवस नव्हता त्याला. कुठल्याही दिवशी एक दिवशी घ्यायचं, घरातल्यांनी एकत्रित खायचं, त्याला वाढदिवस साजरा झाल्यासारखं म्हणायचं, फक्त घरातल्याच कुटुंबामध्ये. आता त्याला बरंच महत्व प्राप्त झालेलं आहे. आता घरोघरी वाढदिवस साजरा करतात, पहिल्या वर्षापासूनच साजरा करतात. असो, ही प्रत्येकाची आनंदाची व वेगवेगळी भूमिका आहे. माझ्या या वाढदिवशी आपण बरेचसे विद्यार्थ्यांनी माझे गुणगान गायले, माझ्या हातातून काय काय जे कार्य घडलेले त्याची सर्वांनी आपल्या सर्वांना कल्पना दिली, माहिती दिली. भंडाऱ्यांनी सांगितलं की बाबूजी बना, प्रेरणा घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की प्रेरणा, आपण याच्यातून प्रेरणा घ्यायची. प्रेरणा घेऊन आपण आपल्या घरात कसं मोठं व्हायचं, आपल्या गावात आपण कसं मोठं व्हायचं, आपल्या भागात कसं मोठं व्हायचं, ही प्रेरणा जर घेतली तर माझा वाढदिवस साजरा केल्यासारखं मला समाधान वाटतं. आणि त्याच्यातून तुम्ही आपण कसं आपल्या घरासाठी मोठं व्हायचं ही प्रेरणा घेऊन तुम्ही जर मोठे झाले तर त्याचं कौतुक शाळा पण होईल, शाळेचं पण कौतुक होईल. मुली 10वी 12वी झाल्यानंतर त्यांच्या आई वडील त्यांच्या मुला लग्नाचा विचार करतात. माझ्या मुलींना एवढंच सांगणं आहे, आपण पहिला आपला स्वतःचा विचार करा. 20-25 वर्षापर्यंत डोक्यामध्ये लग्नाचा विचारच आणू नका. आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी काय करायचंय, काय बनायचंय, हा जर विद्यार्थ्यांनी जर विचार जर केला तर आपण खरंच आपल्या आयुष्यात मोठे व्हा आणि आपण कुठंतरी आपल्या कर्तव्याची जबाबदारी म्हणून आपण पार पाडा. आपल्या आई वडिलांनी पण त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलींच्या बाबतीत जर हे विचार जर केले तर आपल्या मुली निश्चितच पुढे जातील. या भागात, त्या परिसरातल्या जवळजवळ 20-25 गावातल्या या ज्या मुली आहेत या ठिकाणी येतात आणि आपली शिक्षण घेत असतात. ते शिक्षण घेऊन त्यांनी पुढे कोणीतरी मोठं व्हावं हेच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जर मोठं झालं तर मला वाटेल माझ्या वाढदिवशी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुम्ही ते ऐकलं, ह्याचं समाधान मला मोठं होईल. माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण कुठेतरी मोठे बना, कुठेतरी मोठे व्हा, पाठीमागे वळून बघा व आपल्या शाळेकडे व आपल्या विद्यार्थ्याकडे व आपल्या गावाकडे आपल्या घराकडे लक्ष द्या. एवढंच मी याच्यामधून सांगतो. आमच्या मेघाताईंनी सांगितलं की बाबूजींनी लोणामध्ये पूर आला, अमकं केलं, तमकं केलं, फलानं केलं. मेघाती मी माझं कर्तव्य केलं. मी जवळजवळ 100 किट दिले, 100 घरामध्ये किट दिले, मी वाटप केले लोणामध्ये. ते माझं मी कर्तव्य समजतो, त्याला कुठलाही मोठेपणा घेत नाही मी. कारण का मी एकटं घरात जेवायचं माझ्या शेजारी जर उपाशी जर राहिला तर ते योग्य वाटत नाही. हे माझं कर्तव्य समजून मी त्यांच्यासाठी ते काम केलेलं आहे. हे मी कुठल्याही मोठेपणाने सांगत नाही, माझं एक मी कर्तव्य केलेलं आहे आणि अशीच कर्तव्य आपण सगळ्यांनी कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपण हा घरगुती पद्धतीचा हा जो सोहळा शाळेमध्ये दरवर्षी साजरा करता त्याबद्दल मी सरांनाही धन्यवाद देतो व या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.
most beautiful memories of my life are with you. Every moment I spend with you is priceless. Your love, your affection, your patience, and your values you have taught me. Whenever I need courage, I think of you. Your smile brings me peace, and your blessings give me confidence to face my challenges. No matter how old I grow, I will always be your little granddaughter. Babuji, thank you from the bottom of my heart for loving me unconditionally, believing in me, and always standing firmly by my side. I'm truly proud and blessed to be your granddaughter. On your 70th birthday, I pray to God to bless you with good health, endless happiness, peace of mind, and a long life. May you spend many more wonderful years with all of us. Happy birthday, happy 70th birthday, dearest Babuji. My love for you can never be truly expressed in words. Thank you. मी तर मुलगी म्हणून काही शब्द बोलू इच्छिते. बाबूजी, प्रत्येक मुलीला लग्नानंतर एक नवीन घर मिळतं, पण त्या घराला आपलं घर वाटायला लावणारी माणसं फार कमी असतात. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे बाबूजी तुम्ही. या घरात पहिलं पाऊल टाकले तेव्हा मला अनेक प्रश्न, भीती, संकोच होता, पण तुमच्या एका प्रेमळ शालिनी या आवाजाचा विश्वास, तो सगळ्यांना सगळा संकोच कधी निघून गेला हे कळलेच नाही. तुम्ही कधी मोठमोठे उपदेश केले नाही, पण तुमचं शांत राहणं, प्रत्येकाची काळजी घेणं आणि कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न, हेच माझ्यासाठी आयुष्याचे खरे धडे आहेत. बाबूजी, मला नेहमी वाटायचं की प्रत्येक मुलीला तुमच्यासारखे सासरे मिळावे, कारण तुम्ही मला फक्त घरची सून नाही तर या घराची मुलगी असण्याची जाणीव करून दिली. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही नेहमी असेच आनंदी, निरोगी आणि हसतमुखी राहावं. तुमची साथ, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्यासाठी कायम असू दे. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा बाबूजी. माझे बाबा रुको अण्णा गेले, अण्णाने जन्म दिला, पण सासरी आल्यावर मला दुसऱ्या वडिलाची प्रेम मिळाले, हे माझ्यासाठी खरं भाग्य आहे. कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून बाबूजींशी संपर्क आला. तर त्या संपर्कानंतर बाबूजींचा स्वभाव, आमचा जो प्राध्यापक वर्ग होता त्यांच्याकडून तर मी ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष अनुभव हा बाबूजींबरोबर काम करताना आम्हाला सातत्याने जाणवला. त्यामध्ये आता इथे उल्लेख झाला की खरोखर पित्याच्या भूमिकेतून बाबूजींनी सर्व प्राध्यापकांना आतापर्यंत सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय निर्णय घेताना अनेक मोठेपणाची कुठलीही भूमिका न बजावता प्राध्यापकांना आपल्यातलाच वाटणारा एक घटक आणि वडिलकीच्या नात्याने सोडवण्याची किमया बाबूजींकडून आम्हाला शिकायला मिळाली. आणि म्हणून गेले 2.5 वर्ष मी बघतोय की बाबूजींचं प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला महाविद्यालयीन कामामध्ये सातत्याने मिळत राहिलेलं आहे. आणि यापुढेही आता इथे उल्लेख झाल्याप्रमाणे 100 वर्ष बाबूजींनी आता 70 वर्ष पूर्ण केलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या 30 वर्ष आम्हाला अपेक्षा आहे की बाबूजींचं हे प्रेम, मार्गदर्शन आम्हाला सर्वांना मिळत राहील आणि हा प्रेमाचा वर्ष आमच्यावर सुदोदित होत राहील. या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा. माझे आणि बाबूजीचे रिलेशन गेले 25 वर्षापासून बाबूजी भांगरवाडीमध्ये राहायचे, मी संजीव, आमची सगळी टीम यायची, मॅडम असायचे, तेव्हा आम्हाला कॉल, सर तुम्हाला आठवणी सांगतो, आम्ही एकांकिका महोत्सव किंवा काय कल्चरल ॲक्टिव्हिटीज असायचे त्यावेळी आम्हाला बाबूजी आम्हाला खूप मदत करायचे. तुम्ही पोरांना चांगलं काम करा, काय पाहिजे तेवढं सांगा फक्त मला, मी करतो. त्यांचे पुढचं आयुष्य चांगलं जावा. बाबूजींची 100वी साजरी करण्याचा योग आम्हाला बाबूजीमुळे आज मी नगरसेवक पण झालेलो आहे, याचा पण आनंद आहे मला. थँक्यू. मेरी रिटर्न ऑफ द डे. पाहिजे ते केलेलं आहे आणि वारकरी संप्रदाय आपल्या मुळशी मावळ तालुक्यामध्ये टिकून ठेवला, असे आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी. खऱ्या अर्थानं ह्या वटवृक्षाबद्दल
माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काहीच बोलू शकत नाही. ज्यांचा आदर्श घेऊन आमचे मार्गदर्शक मिलिंददादा असतील, सागरदादा असतील किंवा आम्ही असेल, या समाजकार्याचा जो वासा त्यांनी आमच्यासारख्या नव्या पिढीला कार्यकर्त्यांना दिला आहे, तो जोपासून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. खऱ्या अर्थाने आपल्या मुळशी मावळ तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की असं एक रत्न आपल्या ह्या पुण्यभूमीसाठी लाभलं, याच्यासारखं आपल्याला कोणतंही सौभाग्य नाही आहे. माझ्यासारखा हा छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, पण बाबूजींना एकच सांगतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो की असं हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. आपल्याला अभिमान आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर पांडुरंग चरणी मी त्यांना प्रार्थना करतो की त्यांचं भावी आयुष्य अजून सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं व्हावं आणि त्यांच्या हाताने देश देव संत साधू संत सगळ्यांची सेवा घडतेच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दादांचंही तसंच चालू आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन खाली ते अहोरात्र या साधू संतांचं काम पुढे नेतील हीच या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि भगवंता पांडुरंगाला मी हेच विनंती करतो की आमच्या बाबूजींना अजून उदंड आयुष्य द्यावं. धन्यवाद. रामकृष्ण. 50 वर्षाचा आमचा प्रवास चालू आहे. ह्या प्रवासामध्ये माझा थोडा स्वभाव वेगळा आहे, त्यांचा खूप वेगळा आहे, पण आता असं झालं की त्या स्वभावाला माझी हळूहळू साथ भेटत गेली आणि आता एकरूप झालो जसं आपण म्हणतो तसं. म्हणजे माझ्या मते तरी मी त्यांच्यामध्ये एकरूप आहे. आणि आज मला एवढंच सांगायचं आहे की ह्या संसाराच्या प्रपंच गाड्यामध्ये एवढी वादळं आली आणि ती सगळी वादळं परमेश्वराच्या कृपेने सगळी वादळं पूर्ण म्हणजे व्यवस्थितरित्या पार पडली. कारण आपण म्हणतो की मी माझं म्हणून सांगत नाही, आज माझ्या सुना आहेत, तिथे आलेल्या सगळ्या मुली आहेत, की प्रत्येक गोष्ट ही प्रपंचातली प्रत्येक स्त्रीने ती नौका पार करायची असते आणि ती नौका मी पार केली असं मला तरी नक्की वाटतंय. कारण मी एक मोठ्या घराण्यातली मुलगी होती, इथे आल्यानंतर माझा प्रपंच काय कसा हा सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यातून माझी ही नौका पार झालेली आहे. आणि आज मला प्रत्येक मुलांना हे सांगायचं आहे की जेव्हा आई आपल्याला जन्म देते, जसं समुद्रामध्ये वादळ येतं, लाटा येतात आणि त्या कुठेतरी एखाद्या शिंपल्यामध्ये तो मोती असतो. ती शिंपलं त्या वादळातून त्या लाटेमधून ते सांभाळून त्याचं एक मोती तयार होतो. त्या मोत्याची किंमत त्याचं मोलच नसतं. त्याचप्रमाणे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला जन्म दिलेला असतो. शेवटी त्या मोत्याने ठरवायचं असतं आपण चमकायचं की चिखलात जायचं. हे प्रत्येक मुलांना मला सांगायचं आहे आणि हे प्रत्येक मुलांनी ह्याचा विचार करावा की बाबा आपण आता जेव्हा मला आदर्श माता म्हणून पुरस्कार भेटला त्यावेळेस मी माझ्या मुलांना सांगितलं हा पुरस्कार माझा नाही आहे, तुमच्यामुळं मला भेटलेला आहे. म्हणजे शेवटी समाजात कसं राहायचं कसं वागायचं हे त्यांनी त्यांचं ठरवलं आणि आतापर्यंत मला बाबूजींनी छान साथ दिली. आता आमचं सगळं छान चाललेलं आहे, याच्या पुढेही चालणार हा माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरावरचा आणि याच्या पुढेही ते मला असेच साथ देणार आहे. कारण आता काय कुठे साथीशिवाय मार्ग नाही. मुलगी खेड्यामध्ये आले, अक्षरशः म्हणजे मला खेडेगावची काहीच कुठल्याच प्रकारचं हे नव्हतं, पण यांच्या घरात आल्यानंतर चुलीवर स्वयंपाक करणं, हांड्याने पाणी आणलं. अहो एवढे हुशार हे आमचं लग्न झालं आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी शेणाची पाटी घेतली. परीक्षा आपण म्हणतो ना परीक्षा, तशी शेणाची पाटी घेतली आणि गोठ्यात शेण मारायला गेले. आता बाई मी म्हटलं आपले संस्कार नाहीत नाही की बाबा नवऱ्याने शेण भरायचं आणि आपण बाजूला बसायचं. मी म्हटलं सारा बाजूला मीच भरते. तेव्हापासून मी पाठी शेण भरायला सुरुवात केली. पण मला पण त्याच्यामध्ये आवड होती आणि त्या आवडीप्रमाणे मग शेतात जाणं काम करणं असं सगळं होतं. माझे भाऊ मला म्हणायचे की बाबा तू एवढी शहरातली मुलगी, लोक आम्हाला नावं ठेवतील की एवढ्या मोठ्या घरातली मुलगी आज तुम्ही खेड्यामध्ये देत आहे, त्या घराला काही आहे काहीच नाही आहे. म्हणजे कुडाचं घर, मातीच्या भिंती, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आता आपण म्हटलं तर वरती आमच्या घरावर केबळ होतं, केबळ म्हणजे गावात होतं. अशा परिस्थितीमधून हे सगळं व्यवस्थित झालं. म्हणून नीती चांगली असावी
कार्य करताना शुद्ध मनाने आणि चांगल्या मनाने करावं. त्याच्यामध्ये परमेश्वर नक्कीच तुम्हाला साथ देईल. आणि मला जेव्हा माझे भाऊ म्हणायला लागले त्यानंतर मला थोडंसं असं वाटत होतं की आपलं कुठंतरी चुकलं, पण नाही, मी योग्य माणूस निवडला आणि समाजासाठी तरी म्हणजे आदर्श सगळ्यांनीच घ्यावा. तसं हे आणि हे आमच्या घरातलं म्हणजे आमच्या वाडन खानदानीमधलं हे एक रत्न आहे. हे रत्न या सर्व मुलांनी जपलं पाहिजे. ह्या रत्नाची आता त्यांची काळजी घेणं, काही करणं हे प्रत्येक या आलेल्या प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. ते त्यांनी केलं पाहिजे आणि ही माझी त्या मुलांकडून अपेक्षा आहे, ती त्यांनी पूर्ण करावी. बाबूजी, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचपर्यंत आमच्या आत्यांनी आम्हाला खूप साथ दिली. म्हणजे बाबूजींना शिक्षण दिलं किंवा सोय नसताना सुद्धा बाबूजींना त्यांनी इथे ठेवलं, शाळा शिकवली. या सगळ्या काही गोष्टी आज उन्हाळ्यात काही अशी ठराविक ठिकाणं आहेत, घरं आहेत की ते बाबूजी नेहमी सांगतात राजपूतांचं हे घर. खरोखरच त्या माऊलीनी माझ्या तिन्ही मुलांच्या डिलेव्हरी वेळेस माझी आई नसताना प्रथमेश राजपूतांची आई तिने मला खरोखर तिने मला माझी दुसरी आई होऊनच तिने एक मला हे केलेलं आहे आणि मी हे उपकार त्यांचे कधीच विसरणार नाही. धन्यवाद. व कुटुंबाचे योग्य नियोजन याची सांगड होते तेव्हा बाबूजींसारखी व्यक्ती तयार होते. खरोखरच बाबूजींनी ज्याप्रमाणे शहरामध्ये अनेक तरुणांना युवकांना रोजगार प्राप्त करून दिला व त्याचप्रमाणे वृद्ध असो किंवा तरुण असो किंवा माझे माता भगिनी असो त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य दिसावं, त्यांना कुठली अडचण न यावी त्याप्रमाणे बाबूजींनी नेहमी काम केले आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये देखील बाबूजींनी खरोखरच एक असा वारसा जपला आपल्या कुटुंबाचा. व मी जाता जाता एकच दोन शब्द सांगतो की समंदर से लहरों से टकराए उसे तूफान कहते हैं, समंदर की लहरों से टकराए उसे तूफान कहते हैं, हर एक को मुसीबत को काम आए उसे बाबूजी कहते हैं. अंधार खूप झाला आहे दिवा पाहिजे, अंधार खूप झाला आहे दिवा पाहिजे. सामाजिक क्षेत्राचे काम करण्यासाठी फक्त बाबूजीच पाहिजे. बाबूंच्या इथं मला 25 दिवस आज झालेले आहेत. मी पहिल्यांदा म्हणजे एवढ्या ठिकाणी मी सर्व्हिस केली, मला कुठेच असे म्हणजे माणसं भेटली नाही. हे बाबूजी मला आज मला आधार माझ्या वडिलांच्या घरी भेटलेले आहेत. तरी बाबूजींना माझ्यातर्फे आनंद कोटी शुभेच्छा.